नमस्कार मित्रांनो ओंकारेश्वर मंदिरामध्ये दडलेली रहस्यांची गाथा जितकी जुनी आहे तितकीच ती अशक्यही वाटते। पण खरंच ती अशक्य आहे का? शेवटी ती कोणती अदृश्य शक्ती आहे जी या मंदिराला प्रत्येक वेळी विनाशापासून वाचवते? का मुघल सेनेचे हजारो घोडेस्वार तलवारी उगारून आले पण ओंकारेश्वरच्या द्वाराशी पोहोचताच त्यांच्या हातांनी थरथर कापायला सुरुवात केली आणि शेवटी का इंग्रज अधिकाऱ्यांनी या मंदिराच्या गुप्त बोगद्यात उतरण्याचा प्रयत्न केला पण 1 किलोमीटर नंतरच परत फिरले, जणू काही अदृश्य सत्तेने त्यांना थांबवले होते। इतिहास साक्षी आहे 2008च्या पुरात जेव्हा संपूर्ण ओंकारेश्वर पाण्यात बुडाले होते तेव्हा देखील मंदिराच्या गर्भगृहाला एका थेंबाचाही स्पर्श झाला नाही। जणू स्वतः शिव यांनी आपल्या त्रिशूळाने पाण्याला थांबवले होते। आणि 1984 मधील ती घटना जेव्हा दुष्काळाने त्रस्त ओंकारेश्वरात मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतींमधून पाणी वाहू लागले। वैज्ञानिकांनी त्याला खालील नैसर्गिक जलस्रोत आणि नर्मदेशी असलेला संबंध म्हटले, पण भक्तांनी ते शिव यांचे अमृत प्रवाह म्हटले, जो प्रत्येक शिवरात्रीला दिव्य स्वरूपात प्रकट होतो। मंदिर परिसराच्या पूर्वेकडील कोपऱ्यात एकमेव रुद्राक्षाचे झाड उभे आहे, ज्याचे फळ आपोआप शिवलिंगाच्या आकारात बनते। वनस्पती वैज्ञानिक देखील त्याच्या रचनेबद्दल चकित आहेत, पण भक्त त्याला शिव यांचे आशीर्वाद मानतात। हे सगळं फक्त योगायोग आहेत का? की शिव स्वतः येथे वास्तव्य करतात? म्हणतात हेच ते स्थान आहे जिथे भगवान राम यांनी परशुरामांकडून शस्त्रविनय केल्यानंतर चंद्रभागा किनारी तप केला होता आणि जिथे महादेव शिव स्वतः पार्वतीसह विराजमान आहेत। इथे प्रत्येक पौर्णिमेला त्यांच्या चौसर खेळण्याचा आवाज ऐकू येतो, जणू स्वर्गलोक क्षणभरासाठी या धरेवर उतरून दिव्यतेने भरतो। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या दस्तऐवजांमध्येही वर्णन आहे की जेव्हा एका इंग्रज अधिकाऱ्याने बोगद्याचा शोध सुरू केला तेव्हा काही अंतर गेल्यानंतर त्याचा चेहरा पांढरा फटक झाला। म्हणतात त्याने मंदिराच्या आत एक प्रकाशाने भरलेला कक्ष पाहिला आणि परतताना तो पुटपुटत होता, "दिस प्लेस इज प्रोटेक्टेड बाय समथिंग बियॉन्ड अंडरस्टँडिंग." 2019 मध्ये मुंबईच्या श्रद्धा नावाच्या युवतीने दावा केला की तिने 3 दिवसांपर्यंत शिवलिंगावर सक्त पाणी पडताना पाहिले जेव्हा तिथे कुठलाही जलस्रोत नव्हता। पण 2021 मधील ती रहस्यमय घटना फक्त योगायोग होती का? की एखादा दैवी संकेत जेव्हा दिल्लीहून आलेल्या एका भक्ताने ओंकारेश्वरच्या शिवलिंगाच्या वर आपल्या कॅमेऱ्यात एक रहस्यमय प्रकाशमंडळ कैद केले, असा प्रकाश ज्याचा कुठलाही दृश्य स्रोत नव्हता, तर तो एखादा अलौकिक इशारा होता का? की स्वतः शिव यांची उपस्थिती? प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला कोणत्याही वाद्याशिवाय मंदिराच्या गर्भगृहात डमरूचा नाद घुमतो। पुजारी नरेंद्र गिरी म्हणतात, हा नाद कानांनी नाही तर आत्म्याने ऐकला जातो, हा भगवान शिव यांचा राग आहे। मग काय ओंकारेश्वर हे फक्त एक साधारण तीर्थक्षेत्र नाही, तर देवत्व आणि ऊर्जेचे असे केंद्र आहे जिथे आजही शिव आणि शक्तीची उपस्थिती जाणवते। काय हेच ते स्थळ आहे जिथे राम आणि परशुराम यांचा ऐतिहासिक संवाद झाला? आणि तीच ती भूमी जिथे वारंवार विनाशकारी शक्ती, मुघल असो वा इंग्रज, मंदिराला झुकवायला आले, पण प्रत्येक वेळी कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांना थांबवत राहिली। कदाचित या मंदिराचे रक्षण आजही एखादा अदृश्य योद्धा करतो, जो प्रत्येक आपत्तीच्या वेळी प्रकट होतो, जसे 2008च्या पुरात जेव्हा संपूर्ण नगर पाण्यात बुडाले पण मंदिराचे गर्भगृह अछूते राहिले। किंवा कदाचित ओंकारेश्वर हे असे ठिकाण आहे जिथे वेळ थांबतो, तर्क गप्प होतात आणि फक्त रहस्य बोलते, प्रत्येक आगंतुकाला एक संदेश देत, इथे समजायला नाही, अनुभवायला या। आज आम्ही तुम्हाला ओंकारेश्वराशी संबंधित अशी रहस्ये आणि इतिहास सांगणार आहोत जे ऐकून तुमचे डोळे विस्फारतील आणि विश्वास बसणार नाही। तर चला सर्वात आधी याचा इतिहास जाणून घेऊ। ओंकारेश्वरचा इतिहास त्या क्षणापासून सुरू होतो जेव्हा सूर्यवंशी राजा मांधाता यांनी नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या दिव्य बेटाला आपली तपोभूमी बनवले। आणि इथूनच या पवित्र स्थळाच्या आध्यात्मिक गाथेला सुरुवात झाली। राजा मांधाता हे सूर्यवंशीय ड्वाकू वंशातील एक अद्वितीय तपस्वी आणि परमधर्मनिष्ठ सम्राट मानले जातात।
ज्यांचा उल्लेख महाभारत, भागवत पुराण आणि रामायण यांसारख्या अनेक प्राचीन ग्रंथात गौरवाने झाला आहे। त्यांचा जन्म एक विलक्षण आणि रहस्यमय घटनेशी जोडलेला आहे। असे सांगितले जाते की त्यांचे वडील राजा युवनाश्व यांनी एका विशेष यज्ञादरम्यान ऋषींनी सिद्ध केलेले मायाजल अन्वधानाने प्राशन केले, ज्यामुळे ते स्वतः गर्भवती झाले। कालांतराने जेव्हा वेळ आली तेव्हा इंद्रदेवांनी आपल्या हाताच्या बोटातून अमृत टपकावले, ज्यामुळे त्या बालकाला जीवन मिळाले आणि तोच बालक पुढे जाऊन मांधाता नावाने प्रसिद्ध झाला। त्यांनी आपल्या अपार पराक्रमाने आणि धर्मबलाने केवळ पृथ्वीच नव्हे तर स्वर्ग आणि पाताळ हे तिन्ही लोक आपल्या अधीन केले। त्यांच्या शौर्यामुळे रावणसुद्धा भयभीत झाला होता। पण राजसत्ता आणि वैभवाच्या शिखरावर पोहोचूनही मांधात्यांनी आत्मिक शांती आणि मोक्षाच्या शोधात सांसारिक मोह त्यागला आणि मध्य भारतातील नर्मदा नदीच्या पवित्र तटावर येऊन कठोर तपस्या सुरू केली। त्यांनी त्या बेटाला आपली तपोभूमी बनवले, जे पुढे त्यांच्या नावावरून मांधाता पर्व बेट म्हणून ओळखले जाऊ लागले। इथे त्यांनी सहस्त्र अश्वमेध यज्ञांचे आयोजन केले आणि वर्षानुवर्षे घोर तप केले। ते फक्त नर्मदेच्या पाण्यावर अवलंबून निर्जन पर्वतांमध्ये ध्यानस्थ राहिले। त्यांच्या निष्ठेने प्रसन्न होऊन स्वतः भगवान शिव प्रकट झाले आणि ओंकार पर्वतावर ज्योतीच्या रूपात स्थायिक झाले। याच ठिकाणी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली, जिथे शिवाची दोन रूपांत पूजा केली जाते, ओंकार जो बेटावर आहे आणि कमलेश्वर जो मुख्य भूमीवर आहे। त्याला 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले गेले आहे। मांधाताची ही तपोभूमी केवळ एक ऐतिहासिक स्थळ नसून ती शिवभक्ती, मर्यादा आणि आत्मिक बळाच्या परमसीमेचे प्रतीक आहे। जिथे एका राजाने आपले संपूर्ण ऐश्वर्य त्यागून कठोर तपाने भगवान शिवांना साक्षात प्रकट केले आणि त्यांना ज्योतिर्लिंग रूपात या पृथ्वीवर प्रतिष्ठित केले। कालांतराने जेव्हा त्रेतायुग आले तेव्हा हे स्थान पुन्हा एकदा दिव्यता आणि संघर्षाचे केंद्र बनले। जनकपुरीत जेव्हा भगवान श्रीरामांनी भगवान शिव यांचा धनुष्य उचलून भंग केला तेव्हा शिवांचे परमभक्त आणि विष्णूंचा 6वा अवतार परशुराम अत्यंत क्रोधित झाले। त्यांच्या अंतःकरणात क्षत्रियांविषयी पिढ्यानपिढ्या साठलेला क्रोध होता, कारण त्यांनी आपल्या पित्याच्या आज्ञेने आधीच पृथ्वी क्षत्रियविरहित करण्यासाठी 21 वेळा मोहिमा केल्या होत्या। या घटनेनंतर काही पौराणिक कथांनुसार श्रीराम आणि परशुराम यांची भेट ओंकारेश्वरच्या जवळील घनदाट जंगलात झाली होती, जिथे दोघांनी तपसाधना केली होती। या दिव्य संवादात परशुरामांनी श्रीरामांना आव्हान दिले, त्यांच्या पराक्रमाची परीक्षा घेतली आणि नंतर जेव्हा श्रीरामांनी संपूर्ण विनम्रतेने स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळख करून दिली तेव्हा परशुरामांच्या अंतःकरणात प्रकाशाची अनुभूती झाली। त्यांना साक्षात जाणवले की राम हे स्वतः भगवान विष्णूंचे अवतार आहेत। याच ओंकार पर्वताच्या तपोवनात तो क्षण घडला जो सनातन धर्मातील सर्वात रहस्यमय संवादांपैकी एक मानला जातो। परशुरामांनी आपला संकल्प सोडून दिला आणि त्यांना आत्मिक शांती प्राप्त झाली। काही शास्त्रांमध्ये असेही सांगितले आहे की परशुरामांनी नंतर याच परिसरात पुन्हा शिवसाधना करून ब्रह्मज्ञान प्राप्त केले। असे मानले जाते की या दोन महान आत्म्यांचा संवाद स्वयं भगवान शिव आणि माता पार्वती यांनी ओंकार पर्वताच्या उंचीवरून साक्षात पाहिला होता। एक दिव्य लीला म्हणून अनेक संत आणि तपस्वी मानतात की आजही ओंकार पर्वताच्या गुहांमध्ये त्या संवादाची ऊर्जा सुरक्षित आहे आणि ध्यानस्थ साधकांना रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात तिथे रहस्यमय नाद ऐकू येतो। 1670च्या दशकात जेव्हा नर्मदेच्या शाश्वत प्रवाहाच्या मध्यभागी वसलेल्या ओंकारेश्वरच्या दिव्य बेटावर औरंगजेबाची सेना मंदिर पाडण्याच्या मोहिमेवर निघाली तेव्हा त्यांच्या नकाशावर ओंकारेश्वरचे शिवलिंग हे प्रमुख लक्ष्य होते। परंतु जसेच घोडेस्वार आणि तोफखाना नर्मदा पार करण्याचा प्रयत्न करत होते तसे गगनचुंबी काळे ढग जमले, वादळ उठले आणि घाटीत अशी गर्जना झाली की सैनिकांच्या अंगावर काटा उभा राहिला। अचानक त्यांच्या मशाली विझल्या, नदीत भंवर तयार झाले आणि 2 नौका उलटल्या। हे सर्व पाहून सेनापतीने थांबण्याचा आदेश दिला, पण मागून आलेल्या हुकुमाच्या भीतीने दुसऱ्या दिवशी सकाळी हल्ला पुन्हा सुरू करण्यात आला। जसेच काही सैनिक मंदिराच्या पायऱ्या चढू लागले तसे एक प्रचंड वीज मंदिराच्या शिखराच्या जवळ कोसळली।
पायऱ्या हादरल्या, अनेक सैनिक तिथेच बेशुद्ध पडले आणि काहींचे पाय अचानक दगडांवरून घसरले. स्थानिक पुजाऱ्यांनी चेतावणी दिली की हे साधारण स्थान नाही, हे स्वयंभू शिवलिंग आहे. इथे आदिशंकराचार्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले होते आणि परशुरामांनी इथेच आपला क्रोध तपात रूपांतरित केला होता. पण सेनापतीने चेतावणीकडे दुर्लक्ष करून हल्ल्याची योजना आखली. परंतु त्या रात्री संपूर्ण छावणी एका अज्ञात तापाच्या चपेटेत आली. दस्तऐवजात नोंद आहे की 30 सैनिकांचा अचानक मृत्यू झाला आणि स्वतः सेनापती रात्री किंचाळत उठला. त्याचे डोळे विस्फारलेले होते आणि त्याने सांगितले की त्याला स्वप्नात शिव दिसले, ज्यांनी सांगितले, जो माझ्या लिंगाला स्पर्श करेल त्याचा वंश नष्ट होईल. भीतीने पुढच्या दिवशीच हल्ला रद्द करण्यात आला. तोच तो क्षण होता जेव्हा ओंकारेश्वरच्या अदृश्य शक्तींनी स्पष्ट संदेश दिला की ही भूमी कोणत्याही सत्तेने हलणार नाही. याच कारणामुळे मराठ्यांना येथे सत्ता मिळाल्यानंतर होळकर राणी अहिल्याबाई यांनी गर्भगृहाची दुरुस्ती करून घेतली, सुवर्णछत्र, रजतमंडप आणि धर्मशाळा बांधल्या, मंदिराच्या सीमांची सुरक्षा केली आणि आजूबाजूच्या घाटांना पवित्र घोषित केले. त्यानंतर 1818 मध्ये तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर इंग्रजांनी मालव्यात सत्ता मिळवली आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी मंदिराच्या संपत्तीवर कब्जा करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी चांदीचे दीप, सुवर्णकलश आणि अभिषेकपात्र जप्त केले. पण गव्हर्नरच्या पत्नीला सलग 2 रात्री एक स्वप्न पडले, ज्यात एक रुद्ररूप शिवलिंगातून बाहेर पडून तिच्या पतीच्या कार्यालयात जातो आणि म्हणतो, जो गर्भगृहात येईल तो परत जाणार नाही. तेव्हा इंग्रज अधिकाऱ्यांनी आदेश दिला की ओंकारेश्वरच्या गर्भगृहाला सेक्रेड अँड अनटचेबल झोन घोषित करण्यात यावे. त्यानंतर कोणीही शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला नाही. इंग्रजांच्या काळ्या नोंदवहीत हेही नमूद आहे की द प्रिस्ट्स ऑफ ओंकारेश्वर सीम प्रोटेक्टेड बाय समथिंग बियॉन्ड ऑर्डिनरी बिलीफ. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल अनेक गूढ आणि दिव्य मान्यता प्रचलित आहेत, ज्या याला केवळ एक मंदिर नाही तर एक सजीव आध्यात्मिक लोकाचा अनुभव बनवतात. सर्वात प्रमुख मान्यता ही आहे की भगवान शंकर रात्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगात स्वतः वास्तव्य करतात. ते येथे विश्रांतीसाठी येतात आणि म्हणूनच प्रत्येक रात्री मंदिरात त्यांच्यासाठी विशेषरित्या बिछाना सजवला जातो. ही केवळ प्रतिकात्मक परंपरा नाही तर गाढ श्रद्धा आणि अनुभवाशी जोडलेले एक रहस्य आहे, जे मंदिराचे पुजारी आणि साधक पिढ्यानपिढ्या अनुभवत आले आहेत. एक अन्य विलक्षण मान्यता अशीही आहे की भगवान शंकर येथे माता पार्वतीसह रात्री चौसर खेळतात. म्हणूनच गर्भगृहात रात्री चौसर मांडली जाते आणि मंदिराचे मुख्य द्वार पूर्णतः बंद केले जाते. रात्री तेथे कोणालाही प्रवेश नसतो. परंतु सकाळी जेव्हा द्वार उघडले जाते तेव्हा चौसरच्या गोट्या आणि पासे असे विखुरलेले आढळतात की जणू रात्री खरोखर कोणी तेथे खेळले आहे. हे दृश्य भक्तांना एका वेगळ्याच आयामाची जाणीव करून देते, ज्याचे आकलन विज्ञानाला अजून झालेले नाही. तसेच एक विशेष मान्यता अशीही आहे की ओंकारेश्वर मंदिरात जल अर्पण केल्याशिवाय कोणत्याही साधकाची तीर्थयात्रा पूर्ण मानली जात नाही. येथे जल अर्पण करणे म्हणजे नर्मदेशी जोडून शिव यांच्या चरणी स्वतःला समर्पित करण्याचे प्रतीक आहे, जे साधकाच्या यात्रेला पूर्णत्व देते. काही अनुभवी साधक आणि संतांचा विश्वास आहे की जेव्हा चहूबाजूंनी शांतता पसरते, मंदिराभोवती वाहणारा वारा अचानक थांबतो आणि वातावरणात एक सूक्ष्म थरथराट पसरते, तेव्हा अनेकदा आतून चौसरची गुंज किंवा दिव्य हास्याची मंद ध्वनी स्पष्ट ऐकू येते. हे कोणत्या तरी परलोकाचे दर्शन आहे का? हा ओंकारेश्वर तोच कैलास प्रतिरूप आहे का, जिथे काळ थांबून फक्त श्रद्धा आणि ऊर्जेचा संवाद राहतो? या प्रश्नांची उत्तरे स्वतःमध्येच दडलेली आहेत. ओंकारेश्वरच्या शिवलिंगाच्या दिव्यतेत भूत, भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही एकत्र सामावलेले आहेत. चला आता या अद्भुत तीर्थाशी संबंधित काही अनसुनी आणि रहस्यमय कथांकडे वळूया. पण त्याआधी आतापर्यंतच्या प्रवासाने तुमच्या मनात जर श्रद्धेची एक हलकीशी लहर सुद्धा निर्माण झाली असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. तुमचा छोटासा पाठिंबा आम्हाला आणखी गहिराईत जाऊन
असे दिव्य रहस्य उलगडण्याची शक्ती देतो आणि आमचा हा आध्यात्मिक शोध तुमच्यासोबत जोडून अधिक अर्थपूर्ण बनतो। साल 2021 मध्ये ओंकारेश्वरात घडलेल्या एका घटनेने भक्त आणि वैज्ञानिक दोघांनाही अचंबित केले। दिल्लीहून आलेला एक भक्त जो दरवर्षी महाशिवरात्रीला ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी येत असे, त्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शिवलिंगावर एक गोलाकार रहस्यमय प्रकाशमंडल रेकॉर्ड केले। नाही मंदिराच्या आत कोणताही कृत्रिम प्रकाश होता, ना छतावर कोणती परावर्तक वस्तू, पण कॅमेऱ्यात टिपलेला तो चमकणारा चक्र जणू कोणत्या तरी दिव्य शक्तीच्या उपस्थितीची घोषणा करत होता। तो भक्त वारंवार म्हणत होता, मी कोणाला पाहिले नाही, मी स्वतः भगवान शिव यांना पाहिले आहे। त्यांचा चेहरा भय आणि भक्तीने थरथरत होता। काही पुजारी याला महादेवाच्या चेतनेचे प्रतीक मानतात, तर काहींना वाटते की हे शिवलोकाच्या सूक्ष्म द्वाराचे दर्शन आहे, असे द्वार जे फक्त भक्ती आणि तपश्चर्येनेच दृष्टिगोचर होते। या घटनेनंतर काही वर्षांनी 2008 मध्ये नर्मदा नदी उफाळून वाहत होती आणि ओंकारेश्वरचा संपूर्ण परिसर पुरात बुडाला होता। मंदिरापर्यंत जाणारे रस्ते, घाट, रस्ते, घरे सगळे जलमग्न झाले होते। पण लोकांनी पाहिले की पाणी मंदिराच्या मुख्य द्वारापर्यंत आले, पण जिथे स्वयंभू शिवलिंग प्रतिष्ठापित आहे त्या गर्भगृहाला स्पर्शही करू शकले नाही। काही भक्त सांगतात की त्यांनी त्या रात्री मंदिराभोवती एक आभामंडलासारखा प्रकाश पाहिला, जणू कोणती अदृश्य शक्ती मंदिराचे रक्षण करत होती। हेच ते शिवचक्र होते का, जे आदी योगीने युगांपूर्वी स्थापन केले होते? आणि एवढेच नव्हे, मंदिराच्या आतले आणखी एक रहस्य आजतागायत उलगडलेले नाही। 1984 मध्ये जेव्हा संपूर्ण मध्य प्रदेश भीषण दुष्काळाच्या तडाख्यात होता, तेव्हा सुद्धा ओंकारेश्वर मंदिराच्या गर्भगृहाच्या भिंतीतून पाण्याचे थेंब टिपकत होते। बाहेरची धरती फाटलेली होती, विहिरी आणि तलाव कोरडे पडले होते, पण गर्भगृहातून अमृतासारखे थेंब सतत पडत होते। वैज्ञानिकांनी जेव्हा संशोधन केले तेव्हा त्यांनी पाहिले की हे पाणी शिवलिंगाखालून निघणाऱ्या एका भूमिगत स्रोतामधून येते, जो बहुधा नर्मदा नदीशी जोडलेला आहे। परंतु भक्तांसाठी ते पाणी म्हणजे पाणी नव्हते, तर स्वतः शिव यांचा स्पर्श होता, जो फक्त श्रद्धेनेच अनुभवता येतो। या सगळ्यात आणखी एक रहस्य आहे, जे आजही इतिहास आणि आस्था यांना जोडून ठेवते। ते म्हणजे मंदिरातून अमरकंटकपर्यंत जाते असे सांगितले जाणारे एक गुप्त बोगदा। असे सांगितले जाते की ब्रिटिश काळात एका इंग्रज अधिकाऱ्याने या बोगद्याची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला होता। तो फक्त 1 किलोमीटर आत गेला आणि जेव्हा परत आला तेव्हा त्याचा चेहरा पांढरा शुभ्र झाला होता। त्याच्या डोळ्यात भीतीची सावली होती। त्याने सांगितले की आत काहीतरी असे आहे जे नाही पाहता येते, ना समजता येते, फक्त जाणवता येते। आज ही बोगदा लोखंडी गजांनी बंद आहे, पण स्थानिक संत आणि तपस्वी मानतात की हा बोगदा फक्त दगडांचा मार्ग नाही, तर एक दैवी मार्ग आहे, जिथे आजही देवता आणि सिद्धांची ऊर्जा प्रवाहित होते। या रहस्यांना आणि घटनांना जोडून पाहिले तर ओंकारेश्वर फक्त एक मंदिर नाही, तर एक जागृत धाम आहे, जिथे प्रत्येक दगड, प्रत्येक नाद, प्रत्येक पाण्याचा थेंब एक संदेश देतो, इथे शिव आहेत आणि जे त्यांना खऱ्या भावनेने पुकारतात त्याला ते अनुभवतात। ओंकारेश्वरची रहस्यमय गाथा फक्त इतिहास किंवा श्रद्धेची गोष्ट नाही, ही ती जिवंत धरोहर आहे, जिथे प्रत्येक वळणावर एक चमत्कार, प्रत्येक झाडाखाली एक संकेत आणि प्रत्येक दगडावर एका ऊर्जेची आभा अनुभवता येते। जणू स्वतः शिव या भूमीवर प्रत्येक क्षणी कोणत्या ना कोणत्या रूपात सक्रिय आहे। मंदिराच्या पूर्वेकडील कोपऱ्यात असलेले ते विलक्षण रुद्राक्ष वृक्ष आजही विज्ञान आणि श्रद्धेच्या दरम्यान पूल बनून उभे आहे। त्याखाली पडणारे रुद्राक्ष सामान्य नसून लघु शिवलिंगाची अचूक प्रतिकृती असतात। वनस्पती वैज्ञानिकांनी त्याच्या रचनेची तपासणी केली आणि सांगितले की असे जैविक स्वरूप पृथ्वीवर अन्यत्र कुठेही आढळत नाही, नाही नेपाळमध्ये, नाही हिमालयात, नाही कोणत्याही दक्षिण आशियाई वनात। अनेक साधक मानतात की हा वृक्ष त्रेता युगात स्वतः शिव यांनी लावला होता, जेव्हा ते ओंकार क्षेत्रात नित्यभ्रमण आणि रात्रीविश्रांतीसाठी येत असत। हा फक्त एक वृक्ष नसून
एक दैवी यंत्र आहे जे प्रत्येक पडणाऱ्या रुद्राक्षासोबत एखाद्या तपस्व्याला आशीर्वाद देते. शास्त्र आणि पुराणानुसार ओंकारेश्वर हे फक्त एक ज्योतिर्लिंग नाही तर ब्रह्मांडीय ऊर्जेचे केंद्र आहे, जिथे 68 तीर्थांचा समावेश आहे. काही प्रत्यक्ष आहेत ज्यांना आपण मस्तक झुकवू शकतो, तर काही सूक्ष्म रूपात आहेत जे फक्त अनुभूतीतून जाणवतात. इतकेच नव्हे तर पुराणात हेही वर्णन आहे की या ओंकार क्षेत्रात 33 कोटी देवता म्हणजे संपूर्ण सृष्टी व्यवस्थेला चालना देणाऱ्या शक्ती येथे वास करतात. याचा अर्थ फक्त संख्या नाही, तर ती दैवी कंपनशक्ती आहे जी सृष्टीच्या प्रत्येक अंगाला दिशा देते. हे असे क्षेत्र आहे जिथे फक्त भूमी नाही तर काळ, आयाम आणि चेतना देखील एकत्र अस्तित्वात आहेत. पण सर्वात रहस्यमय कथा तेव्हा समोर येते जेव्हा आपण मंदिराच्या मूळ गर्भगृहाकडे पाहतो. तो दरवाजा जो शतकानुशतके बंद आहे आणि जो आजवर कुणी उघडला नाही. हा दरवाजा लोखंड आणि सिमेंटने बंदिस्त आहे, पण त्यामागचे रहस्य लोखंडापेक्षा अधिक जड आहे. कुणालाच ठाऊक नाही की तो कधी आणि का बंद करण्यात आला. काही मान्यतांनुसार तिथे त्रेता युगातील मूळ शिवलिंग आहे ज्यावर मांधात्यांनी स्वतः तप केले होते. तर काहींचे म्हणणे आहे की तिथे एखादे ब्रह्मयंत्र आहे जे द्वापर युगातील ऋषींनी प्रतिष्ठित केले होते, इतके शक्तिशाली की जर कुणी सामान्य व्यक्ती त्याच्या संपर्कात आला तर त्याची चेतना विकृत होऊ शकते. काही साधकांनी वर्षांपूर्वी त्या दरवाजाजवळ ध्यान करण्याचा प्रयत्न केला, पण त्यापैकी अनेक मानसिकदृष्ट्या अस्थिर झाले आणि काही आजारी पडले. कदाचित तिथे अशी काही ऊर्जा आहे जी मानवी चेतना स्वीकारत नाही. आजही हे गर्भगृह शांत आहे, पण त्याच्या शांततेत हजारो कथा, चेतना आणि रहस्य दडलेले आहेत. प्रश्न फक्त इतकाच आहे, तो दरवाजा कधी उघडेल का, आणि जर उघडला तर आपण त्या सत्याला सहन करू शकू का? ओंकारेश्वरचे प्रत्येक रहस्य हे एक अनुत्तरित प्रश्न आहे जो कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकात नाही, तर त्या श्रद्धेत दडलेला आहे जी दरवर्षी लाखो लोकांना इथे खेचून आणते, या आशेने की कदाचित एखाद्या रात्री, एखाद्या क्षणी त्यांना ती दैवी झलक मिळेल जी आत्म्याला आतपर्यंत हादरवून टाकेल. ओंकारेश्वर मंदिराची वास्तुकला ही फक्त शिल्पकला नसून एक दिव्य ग्रंथ आहे ज्यामध्ये दगडांनी हजारो वर्षांच्या कथा साठवून ठेवल्या आहेत. परमार वंशाच्या काळात बांधलेल्या याच्या भिंतींवर केलेली अद्भुत नक्षीकाम आणि 64 रहस्यमय खांब हे केवळ सौंदर्य दाखवत नाहीत, तर प्रत्येक दिशेमध्ये ऊर्जा, धर्म आणि ब्रह्मांडीय संतुलनाचे प्रतीक आहेत. हे मंदिर 5 मजल्यांमध्ये विभागलेले आहे आणि प्रत्येक मजल्यावर असलेली 4 वेगवेगळी मंदिरे, महाकाल, सिद्धेश्वर, गुप्तेश्वर आणि ध्वजाधारी यांची गर्भगृहे अद्भुतरित्या एका रेषेत आहेत. हे फक्त वास्तुकलेचे शिखर आहे की एखादी अत्यंत सूक्ष्म खगोलशास्त्रीय योजना जी प्राचीन ऋषींच्या आकाशीय गणनेचा परिणाम आहे. गुजरातच्या एका संशोधन पथकाने अलीकडे याची संरचना तपासून काही असे निष्कर्ष मांडले ज्यांनी आतापर्यंतच्या सर्व अंदाजांना बदलून टाकले. त्यांनी शोधले की ओंकारेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये वास्तू, ऊर्जा केंद्र आणि उद्देश या तिन्ही बाबतीत अद्वितीय आहे. हे फक्त पूजा करण्याचे स्थान नाही, तर कदाचित एका दिव्य तंत्राचे केंद्र आहे, एक जिवंत ऊर्जा चक्र ज्याला समजून घेण्यासाठी फक्त विज्ञान नाही तर साधनेचीही गरज आहे. मंदिराच्या खालील स्तरांमध्ये असे रहस्य दडलेले आहे जे आजपर्यंत कुणालाही उलगडता आलेले नाही. किंवदंतीनुसार मंदिराच्या अधोभागामध्ये एक गुप्त मार्ग आहे ज्यातून स्वयं आदि शंकराचार्य गेले होते. हा मार्ग 2 भागात विभागलेला होता, एक जो थेट नर्मदा घाटाकडे जात होता आणि दुसरा जो मंदिराच्या प्राचीनतम गर्भगृहाकडे जात होता. आज हा मार्ग बंद करून टाकला आहे, पण जुन्या संतांच्या कथा, ताम्रपत्रे आणि ग्रंथांमध्ये याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. मंदिराच्या खालच्या मजल्यामध्ये एक रहस्यमय नाली आहे जी एका दिशेने जाते आणि अचानक संपते. त्या ठिकाणी काही खंडित मूर्ती, अज्ञात प्रतीक चिन्हे आणि असे काही दगड मिळाले आहे ज्यांचा शास्त्रीय अर्थ आजतागायत समजलेला नाही. ही केवळ बांधकामाची सामग्री नाही, तर कदाचित अशा एका युगाचे ब्रह्मविज्ञान आहे जिथे ऊर्जा आणि आध्यात्मिक शक्ती एकत्रित होत्या.
स्थानिक वयोवृद्ध अजूनही हळू आवाजात सांगतात की मंदिराचे एक जुने गर्भगृह असे होते जे फक्त खजिन्यांनी भरलेले नव्हते, तर तिथे एक अदृश्य ऊर्जा क्षेत्रही विद्यमान होते, अशी ऊर्जा जी सामान्य शरीर सहन करू शकत नाही. वर्षांपूर्वी जेव्हा मंदिराचे काही भाग दुरुस्त आणि खोदकाम करण्यात आले, तेव्हा कथितपणे तिथून काही दुर्मिळ धातूच्या मूर्ती, ताम्रपत्रे आणि मौल्यवान धातूंचे तुकडे मिळाले. पण ही सर्व माहिती लगेच दडपली गेली. नाही कोणताही अधिकृत नोंद, नाही कोणतीही बातमी. जणू इतिहासालाच मौन पाडण्यात आले. हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. तिथे खरोखरच काही शक्तिस्रोत होता का, जो अजूनही सुप्त अवस्थेत आहे? किंवा ती अशी चेतना आहे की जर तिला जागृत केले तर तिचा प्रभाव केवळ ओंकारेश्वरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण पृथ्वीच्या ऊर्जा व्यवस्थेवर पडू शकतो? मंदिरातील मूळ गर्भगृह आज लोखंड आणि सिमेंटच्या भिंतींनी बंद आहे. नाही तिथे पूजा होते, नाही दर्शन, फक्त एक दरवाजा, जो आता फक्त एक भिंत नाही, तर युगानुयुगे जुन्या रहस्याचे प्रतीक बनला आहे. अनेक संत आणि विद्वान मानतात की त्या बंद गर्भगृहामध्येच तो केंद्रबिंदू आहे, जिथे ऊर्जा, ब्रह्मांडीय चेतना आणि शिवत्व एकत्र येतात. हा दरवाजा आता फक्त भौतिकदृष्ट्याच नाही, तर आध्यात्मिकदृष्ट्याही बंद झाला आहे, आणि म्हणूनच तो एक जिवंत रहस्य बनतो. अशी एक गुंज जी कालाच्या प्रत्येक क्षणात पुकारते, पण ती ऐकू येते फक्त त्यांनाच जे साधनेच्या त्या स्तरावर पोहोचले आहेत, जिथे ध्वनीही मौन होतो. आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील आणि खूप काही नवीन जाणून घेता आले असेल. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंतही शेअर करा. आणि जर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. हर हर महादेव.